नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्ह्यातील मस्सजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत। यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे। वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो। त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून त्यात भाजप आमदार सुरेश धस आघाडीवर आहेत। त्याचाच संदर्भात थेट देत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे। भाजपाचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबरच मुंडे यांचाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश साळुंखे यांनी थेट मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालची भेट घेतली होती। तथापि धनंजय मुंडे यांना खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिला आहे। त्याचबरोबर पीक विमा, मल्टीस्टेट बँक घोटाळा, खून प्रकरण, खंडणी यात गुन्हेगार आका आणि आकाचा आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग पडतोय। आपला लढा स्वीकार यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे, पण महाराष्ट्रातली इच्छा फुलद्रूप करणे हे आपल्या आकांच्याच हातात आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक कंपनीकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा वाल्मिक कराडसह इतरांवर दाखल करण्यात आला आहे। 2 कोटी रुपयांमधील 50 लाख रुपये 2 महिन्यापूर्वीच दिले गेले होते। 1.5 कोटी रुपये बाकी असताना माणसे कुणी पाठवले? ही माणसे डायरेक्ट आकानेच पाठवली। आकाच्या आकाचा आदेशाने ही तिथे गेले होते असंही बोललं जातं। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।